आज बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहाचा 8वा दिवस आहे। आपल्या 10 सत्याग्रहांच्या पैकी आज 4 सत्याग्रहींची तब्येत प्रकृती फार गंभीर झालेली आहे। ते जवळपास सलाईन लावण्याच्या स्थितीमध्ये आलेले आहेत। आपली जी 30 वर्षापासून लढाई जी चालू आहे, संघर्ष जो चालू आहे, हा आम्ही या सत्याग्रहाच्या टप्प्यामध्ये अंतिम समजतो आहे। किंबहुना जर शासनाने आपल्या वाघोली परिसरातील दगडखाण कामगार बंधू भगिनी, दिव्यांग बंधू भगिनी असतील, जेवढी काही शासकीय जमिनीवरती अतिक्रमणं झालेली आहेत, त्या प्रत्येक अतिक्रमणधारकाला त्याच्या नावाने सातबारे किंवा त्याची मालकी हक्क दिल्याशिवाय आपण इथून उठणार नाही। त्याचबरोबर इतर 6 मागण्या आहेत की आपल्या संतुलनच्या दगडखाण कामगार परिषदेच्या महिला कौशल्य विकास भवनाचा असेल, आदिवासींच्या जातीचे दाखले, रॅशन कार्ड, वन जमिनीवरचे अधिकार आणि ते राहत असलेल्या घराचे अधिकार असतील, पुणे शहरामध्ये फुटपाथवर राहणारे डेक्कन झेड ब्रिज खालचे बेघर आमारे हताश झालेले आमचे पारधी समुदायाचे कुटुंब असतील, त्याचबरोबर त्यांचा प्रश्न आहे मुळशी दगडखाणीमध्ये 30 एकर जमीन शासनाने जी आरक्षित केलेली आहे, त्या आरक्षित जमिनीचा मुद्दा असेल, आणि त्याचबरोबर ब्रिटिशकालीन हायवेच्या बाजूनं खानपड आणि मुरुमपड ह्या ज्या जागा आरक्षित केलेल्या आहेत, ह्या सर्व जागा धनदांडग्यांनी बळकावून त्यामध्ये कमर्शियल कॉम्प्लेक्सेस तयार करून आज ते लाखोची कमाई कमवत आहेत। ह्या सगळ्या 6 मुद्द्यावरती आज या ठिकाणी वाघोली वाघेश्वरनगरमध्ये आपण बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह मांडलेला आहे। या ठिकाणी हजारोच्या संख्येनं लोक उपोषणाला बसतायत, महिला भगिनी बसतायत, अनेक संस्था आणि संघटनाचा पाठिंबा वाढत आहे। प्रामुख्याने कालच या ठिकाणी अपर तहसीलदार तृप्तीताई कोलते मॅडम ह्या ठिकाणी येऊन गेल्या। त्यांनी फार आग्रह केला की आम्ही उपोषण मागं घ्यावं। 24 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीअंती सगळ्या तुमच्या मागण्या मान्य होतील आणि तात्पुरतं तुम्ही हे करा। आम्ही तृप्ती मॅडमांचं कौतुक करतो। सणासुदीचे सगळे अधिकारी सुट्टीवरती असताना आणि काल लक्ष्मीची पूजन, धनलक्ष्मी पूजन असताना देखील मॅडमनी वेळ काढून आपल्या ह्या मंडपात आले, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतो। परंतु जोपर्यंत आपल्या ह्या मागण्यावरती शासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, असा संदेश आपण मॅडमांच्या थ्रू जिल्हाधिकाऱ्यांना पोचवलेला आहे। त्याचबरोबर वाघोलीतील नगरसेवक शांतारामजी कटके ह्या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांनीही जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे। त्यांनीही म्हटलेलं आहे की महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी माझं स्वतःचं पत्र देऊन तुमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोचवतो। त्याचबरोबर स्टार महाराष्ट्राचे संपादक मालक धावटे साहेब या ठिकाणी आले, त्यांनी जाहीर पाठिंबा केला आणि त्यांनी स्वतः आपले नगर विकास मंत्री एकनाथरावजी शिंदे डेप्युटी CM यांनाही फोन लावला आणि त्यांना सांगितलं की सदरच्या प्रश्नामध्ये तुम्ही हस्तक्षेप करा आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगा की जो नगर विकास विभागाचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी का जिल्हाधिकारी करत नाहीत, हा त्यांना ज्या विचार अशा पद्धतीची त्यांनी मांडणी केलेली आहे। त्याचबरोबर आज या ठिकाणी दिव्यांग प्रहार संघटनेच्या वतीनं या ठिकाणी लोखंडे मॅडम असतील, त्यांचे धर्मेंद्र सर असतील, त्यांचा पाठिंबा आहे। त्याचबरोबर सिद्धार्थनगर बचाव समितीचे सर्व पदाधिकारी, मार्शल असतील, या ठिकाणी वाघमारे असतील, वडमारे असतील, या ठिकाणी दोन्ही मीनाताई असतील, यांनी पाठिंबा दिला। संतुलन महिला संघटनेच्या संतुलन शेतकरी महिला परिषदेच्या सचिव जगताप मॅडम, बरोबर जगताप सर आणि आपल्या तुळजाभवानीमधून संतुलन महिला बचत गटाच्या विविध गटातल्या महिलांनी या ठिकाणी पाठिंबा देऊन जर हे आंदोलन 24 तारखेपर्यंत जर कलेक्टरने न्याय नाही दिला तर सर्व संतुलनच्या निगडीत असलेल्या संस्था, संघटना आणि संबंधित असलेले सर्व गट रस्त्यावरती उतरतील आणि ह्याचा परिणाम वाईट होईल। ह्याला जबाबदार आम्ही नसताना प्रशासनच असेल, याची दखल घ्यावी, एवढं सांगून मी थांबतोय। जिंदाबाद। आजचा हा 8वा दिवस रेगे भाऊ असतील आणि दीदी असतील बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहाचा
8वा दिवस असताना आपण सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला त्यांना पाठिंबा देण्यासाठी। आणि आनंदाच्या क्षणी दुःखाचा दिवस आपण या ठिकाणी भोगतोय। आनंद अशा करता की दिवाळी आहे, आनंदाचा सण तुमच्या आणि माझ्या घरात सगळ्यांच्या घरात या ठिकाणी असतो, परंतु गेल्या 8 दिवसापासून भाऊ असतील, दीदी असतील, आपण सर्वच मंडळी या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलो। आता वेगे भाऊंबरोबर पूर्ण चर्चा झाली। आता जयश्री राजेंद्र सातव पाटलांनी सांगितलं की 2008-9ला ज्यावेळेस ग्रामपंचायतीच्या सरपंच होत्या आणि फार दबाव होता, हे तुम्हाला आणि मला पण माहिती होतं की ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या ठरावावरती सहाय्य करा की हे गायरान निघलं पाहिजे। आता माझ्या मागे 2-3 कार्यकर्ते, मी ओळखत नाही, हात वर करा, ही मंडळी हे बघा, अंबादासचा बघा, ही मंडळी मला मागणं म्हणतात की अण्णा हे खरं आहे आणि त्या मीटिंगला ते ती भाभी बघ। मला एक सांगा, आम्ही प्रामाणिकपणे तुमच्या मागे आणि रात्रीच्या 10 वाजता असेल, 10:30 वाजता असेल, 11 वाजता असेल, सुहेगनगरला आम्ही बुलेटवर जायचो। सुहेगनगरची कोण लोक आहेत का इथे? आता बिचारा तर आनंद शिंदे वारला, अभिमान नाही, शाहूबाबू नाही, ही मंडळी त्यांना माहिती आहे की आम्ही त्या ठिकाणी रात्रीचं जाऊन त्यांना प्रोत्साहन द्यायचो की तुम्ही भिवू नका। त्यांना शेवट असं वाटलं की आज ना उद्या आमची घरं पडतील, परंतु आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीमागं। त्यावेळेस आपल्या मागं गायरान मंडळीच्या मागं कुणी गावातली व्यक्ती नव्हती, परंतु आम्ही प्रामाणिकपणे तुमच्या मागं का उभं राहिलो की 1988 पासून हा व्यवसाय करत असताना, खाणीचा क्रेशरचा व्यवसाय करत असताना तुमच्या मंडळीच्या जीवावरती आम्ही इतकं मोठं झालोय की आज 30-35 वर्षांनी पण छाती ठोकपणे सांगणारा मी एकमेव व्यक्ती आहे आणि त्यात काही लाज नाही। ही जी अंगावरची कपडे ही वडार समाजामुळे आहे, कारण व्यवसाय केला, व्यवसायातनं 2 रुपये मिळले, परंतु 2 रुपये मिळत असताना आम्ही आमची नीतिमत्ता नाही सोडली। आज 30-35 जरी वर्ष झाले असेल, 2005ला भावडीच्या सुहेगनगरच्या बाजूला 25-30 खोल्या होत्या आणि तुमची सगळे कामगार माझ्याकडे, वडार समाज असेल, कोंकाडी समाज, ही सर्व मंडळी माझ्याकडे कामाला होती तिथं। आणि व्यवसाय बंद करत असताना त्यांना असं वाटलं की आता ह्या 25-30 खोल्या आहे, अण्णांनी जर व्यवसाय बंद केला तर आता आम्ही कुठं राहायचं। शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना काहीच बोललो नाही आणि ज्या दिवशी व्यवसाय 2005ला बंद केला, सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि एकाच मिनिटात सगळ्यांच्या डोळ्यात मी हसू आणलं की ह्या ज्या खोल्या आहे ह्या तुम्हाला सर्वांना फुकट खोल्या। नमस्कार, मी जयश्री राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच वाघोली। गेले 8 दिवस या ठिकाणी अन्नत्याग करून जे काही आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाला आमच्या कुटुंबाचा पूर्णपणे जाहीर पाठिंबा आहे। गोरगरिबांना हा एक घटना त्यांच्या नावावर करून द्यावा शासनाला विनंती आहे आणि लवकरात लवकर याची अंमलबजावणी व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि या ठिकाणी थांबते। नमस्कार, मी सुप्रिया लोखंडे, प्रहार संघटना पुणे जिल्हा कार्याध्यक्ष। आज इथं वाघोली येथे अन्नत्याग उपोषण जे चालू आहे त्या उपोषणामध्ये मी जाहीरपणे पाठिंबा देण्यासाठी आले। माझे आई वडील दोघंही दिव्यांग आहेत। वाघोलीमध्ये पोलीस चौकी शेजारी सगळे दिव्यांग लोक राहत आहेत आणि इथं वागेश्वर नगरमध्ये किंवा इतर ठिकाणी सगळे दगड कामगार वगैरे लोक राहत आहेत। आमच्यासाठी झटणारे रेगे भाऊ, ते रेगे भाऊ आज 8 दिवस झाले उपोषणासाठी इथं बसलेले आहेत, तरी सरकारला लाज वाटत नाही अजूनसुद्धा, तरी कोणतेही सरकार काहीच दखल घेत नाही आहे। ह्याच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट कोणती असेल? 35 वर्ष आम्हाला लढावं लागतंय। 35 वर्ष आम्ही लढण्यापेक्षा तुम्ही जर का आता 24 तारखेला मीटिंग सांगितलं नाही, 24 तारखेला तुम्ही जर का मीटिंग नाही घेतल्यावरती आम्ही दिव्यांग आणि सगळे दगड कामगार आम्ही हातोड्या घन घेऊन रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही आणि रेगे भाऊला जर का काही कमी जास्त झाल्याच्या नंतर ना आम्ही आमची जीवाची बाजी केल्याशिवाय राहणार नाही। हे सरकारने दखल घ्यावं, हे आव्हान आहे सरकारला आमची। आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही सरकार, आम्ही पण तुम्हाला आव्हान करतो। हे आमचे रेगे भाऊ जे आहे ते आमच्यासाठी करतात, त्यांच्या स्वतःसाठी नाही करत। जे दुर्बल घटक आहेत त्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नाही। एकीकडून मोदी साहेब म्हणतात की सगळ्यांना घरं द्या, सगळ्यांना जमिनी देऊ, मग आमच्यासाठीच काय अर्थ इथं? मग आमच्यासाठी आमचा देव माणूस उपोषण 8 दिवस का बसत आहे आणि सरकार लक्ष का देतं त्याच्याकडं? सरकारने लक्ष द्यावं आमच्याकडं। सरकारनं अजून पण आम्ही शिस्ती पद्धतीने, शांत पद्धतीने आतापर्यंत
आजपर्यंत विनंती केली, अजून पण करतो. तुम्ही 24 तारखेला आम्हाला चांगल्या पद्धतीने आश्वासनच नाही, आमचं जे 7/12वरती नाव आणावा हे आम्ही एवढीच विनंती करतो. आज आपल्यासोबत वाघोलीमध्ये आपण आलेलो आहोत. या उपोषणाचा जो 8वा दिवस आहे, या उपोषणाला डॉक्टर BM रेगे ॲडव्होकेट आहेत ते. त्यांच्या उपोषणाला आज 8व्या दिवसामुळे आज बरेच नामवंत व्यक्ती, आमदार, महसूल विभागाचे अधिकारी असे सगळ्यांनी या दिवसात येऊन गेलेले आहेत या 5-6 दिवसामध्ये. व या 8व्या दिवशी आज आपल्यासोबत आहेत मंगलताई जगताप. या ताईंचा बचत गट आहे या परिसरामध्ये, वाघोली परिसरामध्ये. तर या बचत गटाने त्या साहेबांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. कशा स्वरूपात पाठिंबा दिला आहे त्याला त्याच्याच संवादात जाणून घेऊया. ताई, आपलं खूप खूप स्वागत आहे. आम्हाला सांगा, आपण कसं सपोर्ट केला साहेबांच्या आंदोलनाला? साहेबांच्या आंदोलनाला सपोर्ट देण्याचा या लोकांसाठी घराचं काम, त्यांचं देशमुख ज्यांच्या ज्या काही अडचणी आहेत ना गरीब लोकांच्या, त्यासाठी हे दोघं उभायचं लढतात. आणि आज त्या अन्नत्याग ह्याचा आंदोलनाचा 8वा दिवस आहे. त्या 8व्या दिवशी 8वा दिवस आहे आणि मी बाहेर असल्यामुळं ते मला काल कळलं, म्हणून मी आज त्यांना पाठिंबा द्यायला इथे आलेले. तसे आम्ही दोघंही पेशंट होतो, आम्हाला येता आले नाही, पण आमचा एक ड्रायव्हर आला, तो घेऊन आला. आणि हे आंदोलन जर नाही त्या लोकांचं कामं झाली, नाही जर व्यवस्थित झाले, तर मग शेवटी आमच्या सगळ्या बचत गटाच्या महिला अनेक जिल्ह्याच्या पण अनेक जिल्ह्याच्या आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर एवढ्या ठिकाणी आज जवळजवळ बऱ्याच ठिकाणी आमचे बचत गटाचे हे आहेत. साधारण किती महिन्याचा सपोर्ट आहे आपला भागात? 18,000 महिला, ऑल महिला 18,000 महिला आहेत. आणि त्या 18,000 महिला सगळ्या जर रस्त्यावर उतरल्या याचा विचार करा. मला सांगा, 18,000 महिला जर या साहेबांच्या आंदोलनाला जर आत्ता इथं उद्या वगैरे आल्या, तर कसा प्रभाव पडेल? आता ते शासनाने सांगावं, त्याच्यावर कसा प्रभाव पडणार आहे ते शासनाने सांगावं. आम्ही राजकारणी नाही आहे, आम्ही गोरगरिबांसाठी हे करतो. गेले 26 वर्ष मी याच्यामध्ये आणि मी बॉडीवर पण आहे, संचालिका आहे, मी डायरेक्टर प्रोग्रामवर आहे मी तिथे. आणि मला त्यांनी म्हणजे कसं मला खरंच काही माहिती नव्हती, पण त्यांनी खूप माहिती दिली मला. माझ्या मुलींनी वापरल्या म्हणून मला इथे आली. भाऊ या ठिकाणी 8 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत. भाऊंसोबत 8 कार्यकर्ते आणखी उपोषणाला बसले आहेत. बिना अन्न त्याग करता त्या इथं बसलेल्या आहेत. परंतु आज 8 दिवसापासून कोणीही यांची दखल घेतलेली नाही. का? इथं गोरगरीब लोक आणखी 100 लोक या 2 दिवसापूर्वी आणखी बसलेले आहेत. गोरगरीब लोक कुठल्या पद्धतीने या ठिकाणी राहतात, कुठल्या पद्धतीने दगडखाणीमध्ये राहतात. गेल्या 30 वर्षापासून ते इतके त्रास भोगत आहेत की दगडखाणीमध्ये मी त्यांच्यासोबत कार्यकर्ती म्हणून मी 30 वर्षापूर्वीच या ठिकाणी आले होते त्यांच्यासोबत. ज्या वेळेस शाळेचं उद्घाटन केलं होतं त्यावेळेस आले होते. तेव्हापासून मी पाहते, आज माझं निमवय झालं आहे, तरीसुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळालेल्या नाहीत. गटर नाही, पाणी नाही, व्यवस्थित लाईट नाही, रस्ते नाहीत, तरी गोरगरीब किड्यामुंग्यासारखे जगतात. त्यासाठी भाऊंनी स्वतः उपोषण ठरवलं, उपोषण करायला तयार झालेत. लोकांना मागतात 1-1 गुंठा जागा. ही जागा लोकांना दिलीच पाहिजे. कारण तुम्ही एकदा समक्ष येऊन बघा, लोक कुठल्या पद्धतीने राहतात, कुठल्या पद्धतीने जगतात. तुम्हाला लोकांचं काहीच वाटत नाही का? आज भाऊ 8 दिवसापासून उपोषणाला बसलेत, काही कार्यकर्ते बसलेत, त्या लोकांबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का? तुम्ही ऐश आरामाची जिंदगी जगता, परंतु एक दिवस तुम्ही इथं येऊन 1 दिवस उपोषण करून दाखवा, तुम्हाला कळेल उपोषण काय आहे. जिंदाबाद. मी सुनील वडमारे, सिद्धार्थनगर नगर रोड येथील आम्ही रस्ताबाधित पैकी आहोत. आणि आमच्या लढ्यासाठी देखील रेगे भाऊंचा आतोनात प्रयत्न चालू आहे. आणि आजपर्यंत त्यांच्या प्रयत्नातनं आमच्या घरांसाठी जो काही प्रयत्न चालला आहे त्याला यश येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि हे करत असतानाच जे दगडखाणीतील कामगार आहेत, त्या कामगारांच्या ज्या वेदना आहेत त्या त्यांनी खूप जवळून पाहिलेल्या आहेत. रेगे भाऊ असतील, पल्लवीताई रेगे असतील, यांनी खूप जवळून पाहिले. म्हणजे जे काही त्यांचं कार्य म्हणजे त्याला परिसीमा नाही आहे. आणि आज त्यांनीच त्याच लोकांना
कायमस्वरूपी आपल्या घराचं छप्पर मिळावं, डोक्यावरचं छप्पर राहावं आणि त्यासाठी म्हणून ते शासनाचे आज खूप पोटतिडकीने झगडत आहेत. त्यांनी अन्नाचा त्याग केला आहे, सत्याग्रह केला अन्नत्यागाचा आणि याला निश्चितपणे यश येईल. परंतु मला आज हे कळत नाही आहे की शासन इतकं नजरगट्ट कसं काय असू शकतं की शासनाला वेळोवेळी भाऊंनी निवेदनं केली, पत्रव्यवहार केले, अगदी कलेक्टरशी सुद्धा एक वेळ पत्रव्यवहार करताना मी स्वतः देखील तिथं उपस्थित होतो आणि तरी देखील जर ते दखल घेतली जात नसेल म्हणजे गरिबाची किंमत आज या शासनाच्या दरबारी काय आहे याच्यातनं लक्षात येते. खूप अतिशय सामाजिक कामामध्ये हिरिरीने भाग घेऊन गोरगरिबांसाठी त्यांचा लढा चालू आहे आणि गेली 25 वर्षापासून त्यांचा हा लढा सातत्याने चालू आहे. परंतु शासनाचे काही अजून डोळे उघडलेले दिसत नाहीत. त्यामुळं लढा अधिक तीव्र करणार आहे असं भाऊने आत्ताच मला सांगितलेलं आहे आणि 24 तारखेला जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर लढा अधिक तीव्र करणार आहे असं आता सांगितल्यामुळे मी आमच्या सासूसून महिला बचत गटाच्या वतीनं आणि तुळजाभवानी नगरमधील सर्व महिला भगिनी बचत गटातील सर्व महिला आणि सर्व तुळजाभवानी नगरवासियांच्या वतीनं भाऊंना जाहीर पाठिंबा देत आहे. तरी लवकरात लवकर शासनाने भाऊंची दखल घ्यावी. कारण कसं असतं जे मेन माणूस आहे त्याची तब्येत नीट राहिली पाहिजे, त्याचं मानसिक संतुलन नीट राहिलं पाहिजे आणि म्हणून मेन माणसाला व्यवस्थित तब्येतीसाठी आरोग्यासाठी भाऊ तुमचे आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे. लवकरात लवकर हा लढा संपण्यासाठी आपण सर्वच प्रयत्न करूयात पण तुमचं लवकर उपोषण सुटलं पाहिजे. कारण असं म्हणतात लाख गेले तरी चालतील पण लाखाचा पोषण गेला नाही पाहिजे आणि म्हणून भाऊ तुम्ही सर्वांना हवे आहात तर कुठल्या तरी प्रकारचे आपण शासनाशी तडजोड करून हे तुम्ही उपोषण लवकर सोडावं अशी मी माझ्या वैयक्तिक कुटुंबियाच्या वतीनं तुम्हाला विनंती करत आहे.